सुरुवातीलाच मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बातमी मुंबईमधून. मुंबईच्या राजकारणासह महाराष्ट्राच्या राजकारणात आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अखेर करून दाखवलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 101 जागांपैकी 100 जागी फडकला भगवा झेंडा मित्रांनो. महाराष्ट्राबाहेर दिल्लीच्या तख्तावरही महाराष्ट्र माझा 5 राज्यांमध्ये शिंदे सेनेला आणि भाजपला सगळ्या मोठा झटका. तर महाराष्ट्रात देखील या 5 जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा भगवा झेंडा. जाणूया महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने जबरदस्त कामगिरी करत जवळजवळ 101 पैकी तब्बल 100 जागांवरती भगवा झेंडा फडकला असण्याची माहिती समोर आली आहे. या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरण आता जवळजवळ 360 अंशांमध्ये बदलली आहेत. हे थेट शिंदे गट आणि भाजपला 5 जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मित्रांनो, सविस्तर बातमी आता जाणून घेऊयात. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद हा आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा सत्ता संघर्ष आणि वैचारिक पेच मानला जातो. सुमारे 5 दशकांचा इतिहास असलेल्या शिवसेना या पक्षात पडलेली ही उभी फूट केवळ सत्तांतरापुरती मर्यादित नसून ती पक्षाची ओळख, विचारसरणी आणि वारसा याभोवती फिरत आहे. या संघर्षाची ठिणगी जून 2022 मध्ये पडली. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी MVA स्थापन केली होती. एकनाथ शिंदे, जे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि मंत्री होते, त्यांनी या आघाडीवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची युती ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा होती. 20 जून 2022 रोजी विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारले. प्रथम सुरत, त्यानंतर गुवाहाटी आणि शेवटी गोवा असा प्रवास करत त्यांनी शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांना आपल्या बाजूने वळवले. या बंडाचे मुख्य कारण त्यांनी नैसर्गिक युती म्हणजे भाजपसोबतची युती पुन्हा प्रस्थापित करणे आणि शिवसेनेचे मूळ हिंदुत्व टिकवणे हे सांगितले. आमदारांच्या मोठ्या गटाने पाठिंबा काढल्यामुळे उद्धव ठाकरे यांना 29 जून 2022 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेने शिवसेनेत उभी फूट पडल्याचं अधिकृतरित्या स्पष्ट झालं. यानंतर खरा संघर्ष सुरू झाला, तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची या वादाचे 3 मुख्य टप्पे आहेत. 1. आमदार अपात्रता. उद्धव ठाकरे गटाने शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली. 2. निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये एक मोठा निर्णय दिला. बहुमताच्या जोरावर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले. 3. विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले, परंतु उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांचे सरकार परत आणता येणार नाही असे स्पष्ट केले. 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. एका बाजूला शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या वादाने केवळ शिवसैनिकच नाही, तर महाराष्ट्रातील मतदार हे विभागले गेले आहेत. शिंदे ठाकरे वाद हा केवळ 2 नेत्यांमधील सत्ता संघर्ष नसून तो पक्षीय अनुशासन, पक्षांतरबंदी कायदा आणि लोकशाहीतील नैतिकतेच्या प्रश्नांवर भाष्य करणारा ऐतिहासिक घटनाक्रम ठरला आहे. सध्या हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता यापैकी कोणाला खरी शिवसेना म्हणून स्वीकारते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत क्लिष्ट आणि दूरगामी परिणाम करणारा संघर्ष आहे, ज्याची मुळे विचारसरणी, सत्ता आणि वारसा यांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. जून 2022 मध्ये सुरू झालेल्या या संघर्षाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड पुकारले आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या युतीला विरोध दर्शवला. शिंदेंचा मुख्य युक्तिवाद असा होता की उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी याला निव्वळ गद्दारी आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी केलेलं बंड संबोधलं. या राजकीय भूकंपामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि शिंदेंनी भाजपच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन केले. यानंतर खऱ्या शिवसेनेवर हक्क कोणाचा हा प्रश्न निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला.
निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं, तर न्यायालयाने राज्यपालांच्या काही निर्णयांवर ताशेरे ओढून तांत्रिक कारणास्तव उद्धव ठाकरेंचे सरकार परत आणता येणार नाही असे स्पष्ट केले. हा वाद केवळ चिन्हापुरता मर्यादित नसून तो बाळासाहेबांचा राजकीय वारसा नक्की कोणाकडे आहे, रक्ताच्या नात्याकडे की त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांकडे, याभोवती फिरत आहे. सध्या दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम असून महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकांमध्ये यापैकी कोणाला खरी शिवसेना म्हणून स्वीकारते यावर या वादाचा अंतिम निकाल अवलंबून आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना खडाची हवा तापलेली असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेला हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब. या निकालानंतर अनेक राजकीय विश्लेषकांनी असं मत व्यक्त केले आहे की हा निकाल म्हणजे ठाकरेंच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शिवसैनिकांनी उत्साहाने निवडणूक लढवली आणि संघटनात्मक ताकद दाखवत विजय मिळवला आहे. शिवसेना फुटल्यानंतर पक्षाच्या संघटनेला मोठे आव्हान निर्माण झाले होते. अनेक नेते आणि आमदार दुसऱ्या गटात गेले होते. मात्र या सर्व परिस्थितीत ठाकरेंनी पक्षाची धुरा सांभाळत संघटना टिकवून ठेवली होती. त्याचा परिणाम आता या निकालाच्या निवडणुकीत दिसून येत आहे. सहकारी पदाधिकाऱ्यांच्या संस्थांमध्ये झालेल्या निकालामध्ये सर्वच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झालेल्या आपण पाहतोय आणि या 5 जिल्ह्यांमध्ये ही मोठी घसरण झाली असून या निवडणुकांमध्ये विशेषतः शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. मित्रांनो, या भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र ही खूप मोठी विजयाची संधी साधल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यातील परभणी, धाराशिव, संभाजीनगर आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या विभागांमध्ये झालेल्या सहकारी पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीने इथे मात्र आपला धबधबा कायम ठेवला आहे. पहिल्यापासूनच मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्यामध्येच ठाकरेंनी मिळवलेला हा विजय उद्धव ठाकरेंसाठी आगामी निवडणुकांमध्ये खूप मोठा विजयी ठरण्याची शक्यता आहे. या निकालामुळे शिंदे गटासाठी मात्र चिंतेची परिस्थिती निर्माण झाल्याचं मानलं जात आहे. कारण अनेक ठिकाणी अपेक्षित कामगिरी न झाल्याने संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. राजकीय नेत्यांच्या मते या निवडणुका ग्रामीण पातळीवर होत असल्याने ग्रामीण भागातून बदल झाला तर शहरी भागामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाजूने वातावरण सुटते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ठाकरेंनी ज्या प्रकारे आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे, ही सत्तेच्या बसण्याची सुरंगाची तयारी आहे का असा सध्या कयास लावला जात आहे. त्यामुळे भाजपसाठी काही प्रमाणात इशारा मानला जात आहे. अनेक ठिकाणी भाजपने शिंदे गटासोबत मिळून ही निवडणूक लढवली होती, मात्र अपेक्षित निकाल आला नाही. या सगळ्या घडामोडीमुळे जनतेमध्ये मात्र संदेश वेगळाच गेला असून आगामी काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आपण जर वाद घेतला तर मात्र आपल्याला सत्तेपासून दूर राहावं लागेल, हा भाजपला अप्रत्यक्ष संदेश गेलाय का, अशी सध्या चर्चा आहे. यावरती तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.